श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत की कोणती अशी कामे आहेत जी नेहमीच लपून केली पाहिजेत. 1. आनंदाचे क्षण नेहमी शांततेत साजरे करा. 2. जे काही खरेदी करायचे असेल ते वाजागाजा न करता खरेदी करा. 3. कुणाशीही प्रेम त्याला न सांगता करावे. 4. आपल्या आवडत्या व्यक्तीसोबत जीवन जगा, बाकीचे तर फक्त वेळ वाया घालवतील. 5. झालेले नुकसान कोणालाही सांगू नका. 6. घरातील गोष्टी कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसोबत शेअर करू नका. जर तुम्ही त्या बाहेरच्यांना सांगाल तर नंतर तुम्हालाच त्याचा पश्चाताप होईल. 7. लोकांना नेहमी जाणून घ्यायचे असते की तुम्ही किती कमवता. तुम्ही तुमचा पैसा व संपत्ती शक्य तेवढी गोपनीय ठेवा. ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. 8. चार चौघात तुमचा जर कोणी अपमान करत असेल तर त्याला तीव्र प्रतिकार करा. लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या अपमानाचं रडगाणं गात बसाल तर उठसूट कोणीही तुमचा अपमान करेल. 9. मनात अशा गोष्टी असतात ज्या जग जाहीर केल्याने आपल्या जीवनात संकटे येतात. बुद्धिमान व्यक्ती तेच विचार बोलून दाखवते जे त्यांच्या हिताचे असते. 10. तुम्ही एखाद्या गुरुकडून दीक्षा घेतली तर गुरूंनी दिलेला गुरु मंत्र कोणालाही सांगू नका. त्यामुळे तुमच्या मंत्राचा तुम्हाला अधिक लाभ होईल. 11. जर तुम्ही एखादे औषध घेत असाल तर ते गोपनीय ठेवा, अन्यथा लोक तुमच्या आजार आणि रोगाचा गैरफायदा घ्यायला सुरुवात करतील. 12. विनाकारण तुम्हाला कोणी तुमचं वय विचारत असेल तर कधीही खरं वय सांगू नका. या माहितीचा गैरफायदा घेण्याची शक्यता अधिक असते. 13. केलेले दान हे नेहमी गुप्त ठेवावे, तरच त्याचा पूर्ण लाभ आपल्याला मिळतो. असे म्हणतात की गुप्त केलेले दान देवतांना प्रसन्न करतात. 14. लोकांकडून कधीही अपेक्षा ठेवू नका, त्यामुळे तुम्ही टेन्शन फ्री राहाल. तुमच्या मूडप्रमाणे नाही तर समोरच्याच्या परिस्थितीनुसार बोलायला शिका. बोलण्यापूर्वी आपल्या मनामध्ये काय बोलायचे याची योजना बनवा. कोणत्याही प्रसंगी कसे पोशाख परिधान करावे याकडे लक्ष द्या. तुम्ही जे आहात ते जाणून त्यात सुधारणा करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारचा ढोंगीपणा आपल्या अडचणी वाढवू शकतो. इतरांशी संवाद साधताना सकारात्मक हावभावांचा वापर करण्याचा प्रयत्न करा आणि आपल्या शरीराची भाषा देखील पहा. केवळ आपण चांगले दिसत नाही असे वाटून लोकांमध्ये मिसळायला घाबरू नका. उलट संधी शोधा. वेगवेगळ्या कार्यक्रमांना जा, सामाजिक मेळाव्यात भाग घ्या आणि सक्रिय व्हा. स्वतः बदलण्याच्या सकारात्मक गोष्टी जाणून घ्या. नवीन कौशल्य शिकून स्वतःला आव्हाने देण्यास तयार करा. कधीही अपयशाची भीती बाळगू नका. नेहमी काहीतरी नवीन शिक्षण घेण्याचा प्रयत्न असला पाहिजे. प्रयत्न आणि सुसंगत या दोन गोष्टी आपल्या दैनिक जीवनशैलीसाठी महत्त्वपूर्ण आहे. कोणतेही काम करताना प्रयत्न आणि सुसंगत या गोष्टींचा अवलंब करावा. आज जर तुम्ही काही केले नाही तर उद्या दुसरी कोणीतरी येईल आणि त्यांची स्वप्ने पूर्ण व्हायला तुम्हाला नोकर म्हणून ठेवतील.
मूर्ख माणसाला त्यांची चूक कधीही सांगू नका. समोरचा व्यक्ती जसा आहे तसा स्वीकारा. सर्व गुण संपन्न हे कोणीच नसतं. हार न मानण्याची वृत्ती आत्मसात करा, म्हणजे अर्धी लढाई जिंकल्यासारखं आहे. कोणालाही कंटाळवाणे आणि गंभीर लोक आवडत नाहीत. प्रत्येकजण अशा व्यक्तीशी संगत घेतो जो त्याला हसवतो आणि प्रसन्न ठेवतो. त्यामुळे नेहमी प्रसन्न आणि आनंदी राहा. ज्या लोकांना तुम्ही आवडत नाही अशा लोकांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला त्यांच्या पाया पडण्याची गरज नाही. नसलेल्या गोष्टी खरेदी करणं थांबवा. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो. बोला श्री स्वामी